का त्यांची जायची. माझ्या व्यक्तिगतरित्या आणि कराड अर्बन कुटुंबाच्या वतीनं माननीय राजेंद्र बाबा यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. बाबा, आपण आपल्या भाषणामध्ये म्हटलं की तुम्ही 12वी सायन्स झाल्यानंतर तुम्हाला NDA मध्ये जायचं होतं. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, हे तुम्ही देशाच्या सेवा करण्यासाठी सरहद्दीवर जाणार होता. तर ते तुमचं स्वप्न अधूर राहिलं. पण तुम्ही ते अधूर राहिलेलं स्वप्न NDA न करता NDA मध्ये नॅशनल डेमोक्रेटिक अकॅडमी, ही समाजाच्या अकॅडमीत तुम्ही समावेश होऊन समाजाची सेवा करताय. त्यामुळे तुमचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करतोय. दुसरा मुद्दा सांगितला प्रास्ताविकामध्ये निर्मला आणि सुरेंद्र पवारांनी, की सगळ्यांनी सांगितलं की बाबांनी आपल्या कराड शहराच्या विकासासाठी जवळजवळ 500 कोटी रुपयाचा निधी आणला. आमदारांना किंवा काय आपल्या सर्वसामान्य लोकांना निधी आणता येत नाही, आणू शकत नाही. पण राजेंद्रसिंह यादव यांची दूरदृष्टी, नियोजन, अभ्यास, त्यातून समाजाला होणारी गरज, त्याची भागणारी गरज, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यामुळंच ते सरकार अशा प्रकारे निधी देतात. आणि आणलेला निधी योग्य रीतीनं वापरण्याची कला, योग्य रीतीनं असणारे लेखनाचे कंत्राटदार योग्य केल्यामुळंच हा निधी अशा राजेंद्रसिंह मार्फत आपल्या कराड शहराला मिळतो. त्यामुळे राजेंद्रसिंह यादवांना आपण सगळ्यांनी धन्यवाद देऊया, त्यांना टाळ्या जरा शुभेच्छा देऊया की अशा प्रकारे असा ते भविष्यात निधी आणतील. काही व्यक्तींना किंवा लहान मुलांना प्रश्न पडतो, अशा व्यक्तींचा वाढदिवस असा सामाजिकरित्या का साजरा केला जातो, आमचा का साजरा केला जात नाही. तर अशा यांचं कार्यच असं असतं की कार्य केल्यामुळं त्यांचा सामाजिकदृष्ट्या वाढदिवस साजरा करून त्यांना भरपूर शुभेच्छा द्यायच्या. त्यांच्या काम केल्यामुळे त्यांना पाठीवर हात टाकायचे आणि हात टाकला पाठीवर की त्यांना ती ऊर्जा मिळते. ऊर्जा केल्यामुळे आता आणलेला 500 कोटीचा निधी पुढच्या वर्षी 1000 कोटीचा निधी राजेंद्र आणखी अशी आपल्याला सगळ्या खात्री आणि समाजाच्या प्रगतीसाठी, स्वतःसाठी काही नाही, समाज. खरं पाहायला गेलं तर माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून असा हा कार्यक्रम म्हणजे आपण केलेल्या कामाच्या बद्दल एक शाबासकीची थाप या ठिकाणी पाठीवर पडल्याचं एक अनुभूती या ठिकाणी प्राप्त होत असते. आपण समाजामध्ये काम करत असताना अशा प्रकारे लोकांच्याकडून प्रोत्साहन मिळणं एक नवीन ऊर्जा देऊन जाणार असतं. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माझा काय राजकीय पिंड नव्हता. नांदगाव पण माहीत आहे, माझा काय राजकीय पिंड नव्हता. मी 12वी सायन्स झाल्यानंतर मला NDA मध्ये जायचं होतं. माझे काही तुझ्या सकाळी या ठिकाणी सगळे बसले त्यांना सगळ्यांना माहीत आहे. माझ्या ध्यानामध्ये सुद्धा मी राजकारणात कधी येईल असं सुद्धा मला माहिती नव्हतं. मला NDA मध्ये जायचं होतं. अपघातानं वयाच्या 22व्या वर्षी मी राजकारणात आलो आणि आज 26 वर्ष झाले मी राजकारणात आहे. राजकारण म्हणून मी कधी या क्षेत्राकडे पाहिलंच नाही. एक सामाजिक भान आणि समाजाचं आपल्याला काहीतरी देणं घेणं लागतं हे कर्तव्यपूर्वक त्या भावनेतून या ठिकाणी मी काम करत आलो. काही राजकारणामध्ये मिळतंय म्हणून करायचं, म्हणून समाजकारण करायचं हा भाग नाही. तर समाजाच्या मध्ये आपण काम करत असताना मी काय इथे निसर्गाचे 2 उदाहरणं देतो. एक पाण्याची निवळी असते, ती निवळी पाणी स्वच्छ करण्याचं काम करते. किती गढूळ असलेलं पाणी जसे त्या पद्धतीने निवळी स्वच्छ करायचं काम करते, त्याच पद्धतीनं फुलपाखरू जे असतं ते फुलपाखरू पराक्रम होऊन नेण्याचं काम करत असतं आणि दुसरी नवीन निसर्गाची नवीन सृष्टी बनवण्याचं काम करत असतं. त्याच पद्धतीनं आपण आपल्या विचारांचं वहन करावं, आपण आपल्या कार्याचं वहन करावं, आपण आपल्या सामाजिक जाणीवेचं भान ठेवून त्या ठिकाणी कर्तव्याचं वहन करावं, अशा आशयानं काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आज गेले अनेक वर्ष त्यांचं मित्रमंडळ या ठिकाणी वाढदिवस साजरा करत असतं. अनेक वर्ष राजकीय कार्यक्रम सुद्धा संध्याकाळी आम्ही युवा मेळावा वगैरे घेत असतो. पण मागच्या ह्या कोविडच्यामुळे ते 3-4 वर्षामध्ये हा खंड पडला होता. त्यावेळेला आम्ही सगळे माझ्याकडे सगळे आल्यानंतर म्हणजे बाबा करायचे असेल तर सगळे सामाजिक ऍक्टिव्हिटीचे, सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम करायला हरकत नाही. जॉबफेअरचा कार्यक्रम अनेक वर्ष, 12-13 वर्ष झाले, 14 वर्षाचा या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी जॉबफेअरच्या निमित्तानं हजारो मुलांना स्पॉट सिलेक्शन किंवा आता ज्या कंपन्या आहेत, अनेक मुलं या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना अपॉर्च्युनिटी नाही. आज
नोकरीसाठी हेलपाटे मारत असतात. आज सिंगल फॉर्मचे सुद्धा पैसे घेतले जात नाहीत. सिंगल फॉर्मचे सुद्धा पैसे दिले जात नाही. कुणी हेलपाटे मारायची गरज नाही, कुणाचा वशील लावायची गरज नाही. आज लोकांना ह्या सर्व आलेले हे कंपनीचे प्रथमतः रास्ते साहेब आणि या सगळ्या कंपनीचे जे HR आहेत त्यांचं जे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो की कराडसारख्या एक निमशहरी गावामध्ये आपण ही अपॉर्च्युनिटी देता, आपण येता, तुमचा वेळ देता, तुमचं सहकार्य देता. त्या ठिकाणी समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला ऍक्सेस असतो अशातला भाग नसतो. त्यामुळं हे सुद्धा आपण विजय फार अतिशय चांगले आहे. गेले अनेक वर्ष रक्तदान शिबिर असतील, बंधू आणि भगिनीनो, या कार्यक्रमासाठी आलेले विद्यार्थी मित्र, मातीत प्राण होतो दुर्गम्य आस आहे, दस दिशा ओलांडणारी गरुड झेप आहे, दस दिशा ओलांडणारी गरुड झेप आहे. आमचे बंधुतुल्य मित्र माननीय राजेंद्र सिंह यादव आमच्याच ग्रुपमध्ये मला बोलण्याची संधी एवढ्यासाठी दिलेली आहे की यादव मेहरबानचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त मला इथं उभं केलेलं आहे. नाना, आम्ही म्हटलं यादव मेहरबानचा वाढदिवस करायचा आहे. आमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला माहित आहे, एखादे सिने अभिनेता आणा, एखादे चांगले लावणीचा कार्यक्रम घ्या. यादव मेहरबानीने सांगितलं आपल्याला काम करायचं आहे समाजाप्रती काम करायचं असेल तर समाजाचा उद्धार झाला पाहिजे, कराड शहराचा विकास झाला पाहिजे. असे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे असले कुठले बाकीचे कार्यक्रम घ्यायचे नाही. नाना, मला यादव मेहरबानीने सांगितलं की भारताच्या ऑलिम्पिकमध्ये एका हाताच्या बोटावरती गोल्ड मेडल मिळेल अशी परिस्थिती आपला देश सगळ्यात म्हणजे लोकसंख्येने जास्त असला तरी गोल्ड मेडल फक्त एका हाताच्या बोटावर मिळेल एवढं सुद्धा नसते. त्यामुळे त्यांनी सांगितलं आपल्याला सकाळच्या वेळेत 18 तारखेला रनिंगच्या स्पर्धा घ्यायचे. त्या निमित्तानं आपल्या कराड शहराला एखादा खेळाडू मिळेल. ज्या निमित्तानं ऑलिम्पिक मध्ये जर तो गेला तर आपल्या कराड शहराचं नाव उज्ज्वल होईल. नाना, आत्ताच आम्ही बऱ्यापैकी कराड शहरामधून विविध कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यामध्ये समाज उपयोगी रक्तदान शिबिर असेल, कराड नगर वटकर साहेब कराड नगरपालिकेचा नंबर येण्यासाठी, स्वच्छ अभियान योजनेसाठी किंवा माझी वसुंधरा यासाठी झाडं लावायचा कार्यक्रम महत्वाचा असतो. यादव मेहरबानीने ती कल्पना दिली की कराड शहरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. सीमेवरती लढणाऱ्या जवानाला रक्ताची गरज असते, रक्तदान शिबिर. आपल्या रविवार पेठेमध्ये